महादेवीसाठी कोल्हापूरकर आता मैदानामध्ये उतरलेत। नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा सुद्धा काढण्यात आलेली आहे। हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। नांदेडी मठातील महादेवी हत्तीण परत मिळावी यासाठी कोल्हापुरामध्ये पदयात्रा काढण्यात आलेली आहे। पहाटे 5 वाजता नांदेडमधून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा काढण्यात आली आहे। नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही पदयात्रा निघालेली आहे। दरम्यान महादेवीसाठीच्या या पदयात्रेमध्ये सहभागी कोल्हापूरकरांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा सुरू आहे ती महादेवी हत्तीसाठी। खरं तर आपण पाहतो की मोठ्या संख्येने लहानांसह मोठे आणि वयोवृद्ध देखील या सर्व पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मला सांगा की सकाळपासून तुम्ही चालत निघालेले आहात, काय भूमिका तुमची? आमची भूमिका एवढीच आहे, आम्ही अहिंसा परमो धर्माला मानतो म्हणून अजून शांततेत चालू आहे। ह्याचा कुठंतरी बांध फुटू देऊ नये सरकारनं। सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही पण अपमान करायची आम्हाला अपेक्षा नाही आहे, पण आम्हीही सर्व समाज आहे, सर्व जनता आहे, आमच्या भावना एवढ्या दुखावल्यात की आम्ही ते सर्व देणगी काढून वनतरा विकत घ्यायची ताकद आहे आणि मुंबई नाही अखेर दिल्ली राष्ट्रपती भवनपर्यंत चालत जायची आमची तयारी आहे। ही आमची माधुरी परत आणून द्या, नसेल तर ही लढा असं तयारी सुरू राहणार आहे। त्यामुळे शासनाची महादेवी माधुरी परत आणा। आपण पाहतो की 2 चिमुकले सुद्धा या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। सकाळपासून या ठिकाणी चालत निघालेत। काय सांगशील, काय पाहिजे तुला? आमची माधुरी आम्हाला परत द्या, त्यासाठी चालत निघालेस तू? आपण पाहिलं की आमची माधुरी, आमची महादेवी परत द्या अशा प्रकारची भूमिका आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय की हजारो बांधव पहाटेपासूनच, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हजारो बांधव पहाटेपासून चालत निघालेले। त्यांचं म्हणणं एकच आहे की आमच्या आस्थेचा विषय महादेवी आम्हाला आमच्या ताब्यात द्या, कारण आम्ही त्याचं पालन पोषण या ठिकाणी लहान बाळासारखं करतो। आपण जर ह्या दृश्यांमध्ये पाहिलं तर 2 लहान चिमुकले सुद्धा पहाटेपासून चालत निघालेले आहेत। नाव काय तुझं बा? मानव सचिन मगदूम। का निघालाय चालत? हत्तीसाठी। तू का निघालायस? हत्तीसाठी। आपण जर पाहिलं तर हत्तीसाठी आम्ही निघालोय अशा प्रकारची भूमिका या लहान मुलांची आहे। याच्यावरूनच जनभावना कशा प्रकारची आहे हे दिसून येत आहे। त्यामुळे मी तुमचा प्रताप नाईक, जे 24 तास कोल्हापूर।